कांताबाई का रे रडती? अहो सरपंच काय सांगू तुम्हाला, पोराने घराच्या बाहेर काढलं मला. घराच्या बाहेर काढलं? सुनाने न पोराने. आणि तुझ नवरा कुठे? माझा नवरा गेला होता फिरायला. हा 8-10 दिवस झाले त्यांना फिरायला गेलेले. हा पहिल्याने म्हणला आई तो गळ्यातलं दे, म्हणला 10,000 कर्ज झालंय मला लोकांचं. हा दिलं गळ्यातलं काढून. मला काय माहिती मायाच्या पोटी आईचं मन कसं असं तुम्हाला माहिती. म्हणला गावकरी मारतील म्हणून मी ते 10,000साठी गळ्यातलं काढून दिलं. नंतर ती आपल्या गावात ठेकेदार नाहीत का, ते आले. ते म्हणले माझे 70,000 रुपये घेतलेले कसले काय नु. बर ते 70,000साठी म्हणला तू मी जीव देतो नाही तर ते तुझ्या कानातलं ना अंगठे ते काढून ते दिले मी काढून. सुनबाईला म्हणलं रानातलं काम कर. ती म्हणली तुला जमत असलं तर राहणार तर लगेच निघून. सुनाय म्हणली? हा गरम भजान छान मी दिलं सगळं. मी नाही म्हणले नाही, मायले किंवा धरली मी पण. आणि आता ते आज यायचे होते. मग मी अक्षाला म्हणलं अक्षा तेवढं माझ्या गळ्यातलं कानातलं ते आणून दे. मला तू घराच्या बाहेर निघ, तुला कुठून देऊ. त्याची बायको म्हणली राहायचं नीट राह नाही तर लगेच निघ. हाकलून दिलं. दोघांनी दरवाजा लावून घेतला. असं नको रडू नको. एक काम कर, तू नवरा येणार आहे ना आज? ते आज तू एक काम कर. अरे पण तू इथे पियाताड अख्ख्या गावभर हिंडत आहे. तुम्ही ते काय त्याला कसा आळा घालायला पाहिजे? हा आईची माया आहे. आईची माया म्हणून तू दिलं. हा एक काम कर, चाल घरी. मी बघतो काय त्याच्याकडे बघतो. त्याला 2 ठोके टाकतो. त्याला ठोके टाकतो मी. तू चाल, कुठं जाऊ नको. रडत कुठं चालली तू? चल चल माघारी चल. बरं मी काय कांते अच्छा बाय मी 4-8 दिवस चाललोय गावाला फिरायला. हा तुम्ही म्हणलेला जोडीदारांसंग जायचं हा जोडीदार आम्ही 2-3 जण आहे. का आजच जायचं काय? हा माझंच मग आता काय बरं येते बाई. तो इतके दिवस मला कुठं जाऊन दिलं नाही बाहेर. हा दाखा ठेवून ठेवून मला कुठं बाहेरचं काही माहिती नाही काही नाही. आता चाललेत ना मग या ना जाऊन. तू प्रत्येक गावाला म्हणते काला जात्या. आता नाही म्हणायची. आता हाय मला सुनबाई आहे मदतीला. हा जरा त्या पोराकडे लक्ष ठेव जरा. ते लई जागा बिघडलं पोरी. आता काय करावं आता त्याला? मी म्हणलं लग्न केलं तरी सुधरल. ते दाखीनच बिघडलं. त्या पोरी आपल्याला मला तर असं वाटायला लागलं त्या पोरी जावी वाटोळ आपणच केल्या का. अरे सोनबाई चांगली आपली पण आपलं दड नाही. आपलं दड नाही, दड नाही. लोकांच्या लेकराला काय म्हणते नाही ना, पण ती बोलायला जागाच नाही ना. ती बोलन असं काही चुकी करतच नाही ना. आपल्यावालच नाही नीट नाटक. आपलं सोयचं नाही त्याला काय करते काय बेवडा आहे मुकार. रोज ऐकता की त्या पोरीला रोज. अवघड आहे अवघड. पहिला होता बाई नीट. आता ते प्यायचं शिकलाय. जोडीदारच चांगले नाही भेटले. कधी तुम्ही जाताय सोडायला, कधी मी जाते सोडवायला. हो सारखं पेवला लागतं. त्याच्या बायकोला दामदम करतं. कुठं काय उचलतं कुठं काय मारितं. मग तेच ना, कधी तुम्हाला सोडायला जावं लागतंय मग कधी मला सोडवायला जावं लागतंय त्याला. या पोरानं फार अवघड करून वैताग आणून टाकलाय पोराने. पण आता ती बिचारी ती चांगली आहे म्हणून राहिली, नाही तर दुसरी असती इतके दिवसात निघून बी गेली असती. आता कुठे गेलाय? आता गेलाय म्हणलं मी आलो रानातून चक्कर मारून. काय राहण्याचं नाव सांगा त्याला. गावातच इंडत काच काय काय करतोय काय नाही काय पोरं काम करते तिला म्हणलं. फक्त घरातून निघतो सांगतो आपल्याला. चालू खाल्लं राहणार. हा तसंच सांगतोय. वैतागून टाकलं त्याने मला पार. तेव्हा आलं काय रे काय कुठे गेला तू? रानात गेलो चक्कर मारायला. जाताना सुतीवर गेला, येताना डोळे बिंकीत आला. कसले डोळे? ते ऊन जास्त आहे ना म्हणून का? त्याच्यामुळे होत आहे. तू का मग काळजी करते? नाही मी तुझी नाही करतोय, बायकोची काळजी करते. तुझी काळजी करायला काय गरज पडली बाबा त्याला मला? काय झालं त्याची काळजी करायला? कान फाडेन तिला. शिकायला का तुला? मला नाही काही म्हणत. पहिलं तुला काय म्हणते का? पहिलं शरीर काय होतं याचं? पहिलं 60 किलो वजन होतं ना. आता काट्यावर जर टाका 11 किलो भरायचं नाही. हा दादा 11 किलो म्हणतो मी. 45 किलो आहे. 45 आणि 15 किलो आहे ना. ते तो धाकाने कमीच झालं. माझा करा. आता तुला कोणी बोलत का घरात वैरे? तू याचं ऐकून घ्यावं लागत आहे आम्हाला वरतून. माय ऐकून घ्यावं लागेल. हा तूच आमचा बाप झालाय आता. या कोणतंही घे ना मी. हा मग तेच म्हणलं तूच आमचा बाप झालाय. अगं का ते जेव्हा तुला झाला तेव्हा किती मुख्य घ्यायची त्याचे. गोड होत माझी लेकर. हा मग तेव्हाच म्हटलं होतं तुला का याला चांगलं वळणला समजदार झाला. आता मी वळण लावलं होतं. जोडीदार भेटले. आता त्याची माय काही चुकी बघितलं तुझा बाप मला दोष देतो ना. दादा हा बघ मला सांगायचं वळ ना. आधीच माझं डोकं लय खराब झालेलं आहे. काय नाही काय रे काय नाही म्हणजे ते एका जणाची उधारी द्यायची. आता नाही काय खरं. मला जाऊ दे बाई चाललो मी. तुझ्या बाप चाललाय तिकडे फिरायला. बसून ये जा. फिरायला पैसे आहेत मला द्यायला पैसे नाही. ए बाबा
लग्न झाल्या पण आत्ताशी चाललाय तो बाप फिरायला. जाऊ दे. तो आईने मला कुठे जाऊन नाही दिलं भाऊ. हा मी तर म्हणत होते मला बी घेऊन चला, पण आता त्या पुरीची काळजी आहे मला. नाही नाही त्या सोना करता थांब इड तू. हा हा कारण याच्या बरोबर वगैरे टाकून नाही जाते ना. बरं मी काय म्हणतो वैसे, हा. त्या सोनबाईने पिशी भरली पाय माझ्या कपड्याची, मला जाऊ दे. आय अर्चना भरली का नाही पिशवी? काय आता पिशीच घेऊन आली. आणली का? बरं येतच होते मी. असं असं असं. हे का म्हणजे तुमचे सगळे कपडे भरले बरं? सगळे कपडे आहे ना? हा. बरं खऱ्या करून आणले होते ना? बरं बरं. व्यवस्थित राहा हा. नीट भांडण तंड करू नका. नाही नाही नीट बरं. सांगितलं. पड ना पाया पाया पड. दादू परत येणार आहे ना? नाही मग तिकडे जाणार आहे मी. तिकडे काय होता तू? घरी ये ना. पाय पाय पट पाय. रे कुठं हा? जाणार रे पाप? आ लाज वाटते का तुला? आई आता दादा सांगतो बसलाय. आता सांग. काय बरं. मारतो का मग मला? बायको समोर माझी चूक घालते. बरं मी काय म्हणतोय का ते तुम्ही बसा भांड तिकडे काय करा. मा मित्र चालले तर मी जातो निघून. बर हा? बर या. चला, पोहोचलं. हा फोन करतो. चला, सोडून ये बापा. नाही नाही नको नको. येतो ना. नाही 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 बस. नाही राहू दे, तू राहू दे. त्यानं काय मला सोडायला यावा. हा हा मी त्याच्या बरोबर जन्म गेले ना. बरं जपून जा. हा फोन करा. बर बर. मोबाईल कुठे आहे? कोणाचा? मोबाईल विकलाय. इकला? विकला. अरे तू इथं अक्कल बिक्कल गेली काय? अगं आई लय कर्ज झालंय माझ्यावर. नुसतं लोक असे मला गावात हिंडून द्या, नुसतं पैसे मागत, नुसतं पैसे. कुठून देऊ पैसे? आता कशावर फोन करते आणि मग मोबाईल कोणाला इकला पटकेन सांग. तो बापाचा फोन येईन त्याच्यावर. अगं आई ते बांट्याला विकला. बाई मला आणावं लागन. हे पोर काही सुदिव नाही ग बाया. सुधीर नाही बेगर सुधीच आहे काय मी? अय तू काय हानी ते एका बुक्कीत दाखड पाडी ना. एका बुक्केदार पण तुला फटके माहित नाहीत का माझी? काय बोलले? चौट जेवायला वाटत काय बोलले? जेवायला वाढ. गेली तुमची आई. मग गेले मग काय? हा लय आवाज नाही करायचा. आवाज खाली. कळलं ना? का जाऊ बॅग भरून निघून. कशाला कशाला तू नवरा सोडून हे शिकवलं का तुझ्या आईने? याच्या दोन बसतील. जा जेवायला पळ. जा तुम्ही आणा आणि मला आण. का आणि तिला मग आई बापा समोरला नाटक करते, पाया पडते काय आणि त्यांचे कपडे आणते काय? हे तर नवऱ्याचं आहे किती काय? नवरा बी तसा पाहिजे. नवऱ्याच असं पाहिजे काय? शिंग आहेत का मला शिंग? लय आवाज करू नका. वा! आता ठोकाला येईल ना. काय बोलले? चाललंय जेवायला. हा मग हात कोण उचलू राहिले माझ्यावर? अगं नाही ते असं करीत होतो मी. हा, इकडे आम्ही काय सांगते. नीट बसा. मला पैसे पाहिजे थोडे. कशाला पैसे पाहिजे? 10 रुपये देता का? आता तू केव्हापासून प्यायला लागली? एकच टाकेन हात वर केला तर. 10 रुपये नाही लागत मला. तुमच्यासारखी मी काय एवढी नाही. लागताय जरा मला माझ्या माहेरी द्यायची. द्यायचीच माहेरी. 1000चा मोबाईल विकला, 500 तुला दिले, मला 500 दिले खर्चायला. पेलो कोण? बरं किती लागत आहेत? तरी म्हणजे तुमच्या साडीलाच लागत आहे मेवणीला. ती म्हणली दाजीला सांग, दाजी माझा लय लाडाचा आहे म्हणे, देईन म्हणे. काय नाही 10-1000 लागत आहे फक्त. 10,000 लय होते तुझ्या. कमीच आहे ते. बरं करतो मी काहीतरी ऍड्रेस, मी जाऊ जेवायला. तेवढं मला 1 ग्लास पाणी आणून दे. नीट जरा. हात धुतले का? मला नको पाणी, जाऊ दे मग. झोपले म्हातारे गेले. म्हातारे अर्चना ए अर्चना काम पडलेत बाया. काय? बरी मोबाईल त्या बेवड्याने दिला होता. 1000 रुपये पाहिजे लोकाला मोबाईल एवढा चांगला. पैसे तुम्ही दिले का? मग आता मलाच द्यावं लागले ना. तुझ्या नवऱ्या घेऊन आला, मला द्यावं लागले तर मला. ती तुझ्या सासऱ्याचा फोन येणार, लक्ष राहू दे त्याच्यावर. आली मी तिकून खाऊन. घरातलं बघ, झोपू नको. नाही चल मी ती घेती का? हातपाय दुखताय माझे. हातपाय दुखायला लागले. मग आता थंडी किती वाढली आहे. अगं रानात चल ना मग, तिथं उन्हाला बसशी नुशी. नाही मला नाही यायचं. काल चले अवघड जा. आली मोठी महिने झोपू नको. थोडी भाजी होईल संध्याकाळची, उपटून घेते. अशी भाजी आहे काय रे अक्षय? काय करते? काय नाही बाबा, आताच तो मोबाईल घेऊन आले त्या पोराकडून. तो 1000 रुपये घेतले होते.
1000 रुपये घेतले आणि काय केलं काय नाही माहिती, सारी दारू उडवली. नाही काय ते खरंच ते ना लय वाईट असते का, लय नुकसान होतं ना. आता काय लागलं काय तुला, हुशार झाला मग तू तर. मी काय म्हणतो आई, जरा अडचण येते का मी. अडचणीत आहे तुला, काय अडचण आली बाबा आता? लय आता साऱ्या अडचणी तर मीच बुजिल्यात. ते एका जणाला ना म्हणजे त्याच्याकडून घेतले होते मी 10,000 घेतले होते ग. बाई अक्षा कमून वैताग दिला रे तो मला. तेवढं त्यानं लय महाग लागलाय, पर मला नको नको केलंय ते. आता मग काय मी जीव देऊ का? माझ्याकडे पैसे नाही बाबा, 1000 रुपये राहिले होते तेवढे देऊन आले ते पाट्याला. बघ ना कुठून तरी काहीतरी करणं आहे. नाही ना बाबा, माझ्याकडे नाही पैसे. मग तू पोरात जीव नाही का? आता पोरात जीव म्हणून तो मला फार लुटला ना. तुझ्या बापाला माहित नाही, सारे पैसे तुला दिलेत मी. मग तुला असं वाटतं का मग मला गावात कोणी हाणावं म्हणून? लोकांनी किती चव जाईन बरं, माई घरची, दादाची, तुझी. पर हा नाही वर आलं का आता? माग लय माग लागले ते. पण माझ्या अक्षा पैसेच नाही, ते रुपये नाही बाबा आपल्याकडे, मला मागू बी नको. मग हे गाळ्यातलं दे ना, मी काय? ऍडजस्ट काहीतरी. दगडाखालीच घेईन तुला मी आता अक्षा, लय नाटके करू नको. सारी बँकेचे पैसे काढून तुला दिलेत मी. मग आता माझ्या जीवापेक्षा जास्त आहे का गाळ्यातलं, म्हणजे पोरापेक्षा जास्त आहे का गाळ्यातलं? ए बाबा गप्प बस, नवरा हानीन मला. अगं आहे तुला नवरा आणि मग तुम्हाला लोक हाणतील ना गावातले. मग तुला पाय पडतो माय नको पाय पडू. दे ना. तुला सांगितलं कुणी होतं घ्यायला आणि काय केलं तो पैसे घेऊन मला सांग एकदा, मग बघू काय असेल. ते झाली माहिती चुकी, आता इथून पुढे नाही करणार, देऊन टाकतो आणि कोणाकडून रुपये घेणार नाही. तू शपथ आहे. मला नको जिवंतपणी मारू. मी नाही घेणार कोणाकडे, फक्त एवढी अडचण फक्त दूर करून टाक. दे नाही माझ्याकडे आलं वाटलं तर मग परत करू आपण. अक्षय लय वैताग दिलाय तो मला. दे ना एवढी भर, दे नाही एवढी भर दे, फक्त शेवट भरत दे. लोक मारत्यान म्हणून म्हणतोय म्हणून देऊ राहिल्या. हा कोणाचे घेतले आणि कोणाचे नाही काय माहिती. माझ्या काय भरोसाच बसा ना पण तुझ्यावर. अगं आहे मग येऊ देऊ का लोक दारापर्यंत येऊ देऊ, कसं वाटेल मग ते दादाला कळल्यावर? ते बी खरं आहे म्हणायला. ते म्हणते मी गेलो फिरायला कधीच्या नवत आणि यांनी असला कुटाणा करून ठेवलाय. तुझ्या बाप यायच्या आधी मला माझ्या गळ्यात लावून द्यायचा. हा दे ना. हा काही कर तिकडे मला माहित नाही, पण मला गळ्यात लावून द्यायचं तुझ्या बाप यायच्या आधी. ते मी वाटलं तर मी कुठेतरी कामाला राहीन, नाही तर चालन राहीन, पण तुझं ते आणून देईन मी गळ्यातलं. बघा अक्षया, हा तू आता पियालेला नाही म्हणून भरोसा ठेवते. पियालेला आज होता तुला उभा बी जास्त केला म्हणायला मी कशाला पिऊ? एवढं लोकांचं हे झालं माझ्यावर, पर लोक हाना लुटले त्याच्यामुळे नाही पिणार मी. बंद. खरंच ना अक्षया? बंद बघ बर का. हा ते मी आणून देईन का? पोरावर विश्वास नाही का तुला? मग पोराला द्यायला मागं पुढं करते तू काय? मेल्यावर का वर न्यायचंय काय? म्हणजे मीच देणार आहे करून. म्हणजे तू आताच मारायला निघला मला? अगं नाही, अगं बरं झालं आहे, खरंच तो पोरातला जीव आहे. मी आता काय करतो, जातो आणि पहिले त्यांचे 10,000 देऊन टाकतो. आहे तू सुनाला बोलून घे ना मदतीला. हा ना, तुझी बायको हल्ली तर लय व्हायचंय, झोपली ती तिथे जाऊन जा. बरं जातो आहे. हा निघ. खरंच बाय लेकरावर कर्ज झालं. काय करायचंय मला तरी सोन्यानं आणायचं. लेकराला मारायला लागले माणसं, मग काय करायचं बाय? जाऊ दे तिकडं. साऱ्या सकाळची खुरपीते, पोर कुशीच नाही आली बाई रानात. झोपली का काय काय माहिती घरी. तर चहा सुद्धा विचारला नाही तिने. संध्याकाळ होत आली तरी अजून झालं नाही का? आणि झालं नाही का म्हणजे? अगं निदान यावा थोडंफार करू लागावा. इथून तिथून खुरपीत आणलंय मी. कोण करेन? कोण करेन म्हणजे? तुम्ही कशाला? अगं संसार तुमचा आहे का आमचा आहे? मग तुम्ही काय करते आतापर्यंत? अगं बाई आमचं झालं गेलं, आता तुझा संसार आहे ना. आम्हाला लय चालत विकून टाकू आम्ही, एवढं काय त्याच्यात? विकून टाकू? हा मग काय, बाहेर राहू का आम्हाला? ना बापाने सांगेल लग्नाचे काम नाही करायचं अजिबात. अगं अशी काय करायला लागली तू? आतापर्यंत काम करत होते ना, आता काय झालं तुला? आता हिवाळाला हातपाय उलात्या. हातपाय उलात्या? आता कालपर्यंत हातपाय नाही उरले. बरं ते जाऊ द्या, मला लय भूक लागली, मस्त गरम गरम भजे करावा. अगं तू काय लाजबीज गेली का काय? अगं मला वाटलं चहा बी घेऊन येशील तू आणि तुम्हाला भजी बनवायला हवी ती. कोणाला चहा? मला वाटलं मला चहा घेऊन येशील तू. काय मा आडलंय खेटर? हा तर म्हणजे अगं मी सारे सकाळची रानात येऊन बसले, तू निदान घरचं तरी बघायचं ना. उपकार केला का माझ्यावर? बाईचे पैसे वाचायला बाहेर द्यायचे, तुम्ही काम केलं तर. एवढा काय आवाज सोड राहिला माझ्यावर? आवाज खाली करून बोलायचं जरा. अगं तुला झालंय काय? मला काही नाही झालं, बस झालं. लय केलं मी आजपर्यंत तुमचं, लय पुढं पुढे केलं. बाई काय केलं हिने माझ्यासाठी बाई असं? जा जरा मस्त गरम भजे बिजे काढा आणि चहा ठेवा दुधात. ए मला नाही सांगायचं ते काम, तिकडे जाऊन कर घरी. इथं रानातलं हे रानातलं करायला दिलं सोडून आणि मला घरचं सांगायला लागली बाई. तू बाई सासू झाली काय?
सून आहे मी तुमची. हा मग सून आहे ना, सोनासारखीच राह, सोन्याच्या पायरीन राह जरा. सासू आहे ना, सासू सारख्या राहिले ना, डोक्यावर नका माझा. तू मी रे वाटते का मी? मा बापाने तुम्हाला लागेल तेवढं दिलेलं होतं लग्नात. दिलं बघा, उपकार केला काय? सारे बाप देतात लेकरांना. हा ना, मग वा नका लय पुढचं ज्ञान पाजळू मला. जा चहा ठेवा. जवळ सासरा येईल तर लय गोड गुलू गुलू गप्पा मारत होती का? मला लक्षात आता सासऱ्याचं भूषण. सासऱ्याचं भूषण. जावा तुमचा नवरा तुम्ही तुम्हाला माहिती, मला नाही माहिती कोण सासरा, मी नाही ओळखत. अगं त्याच्याच प्रॉपर्टी उभा राहिली तू इथं. कोणाची प्रॉपर्टी? सारा मा नवराच आहे. हे नवऱ्याचं आहे? तुम्हाला जेवढं सांग तेवढं कोण म्हणलं करा. तुला असं? वा नाही पुढं पुढं बोलू नका. जा चहा ठेवा, जराशे भजे काढा. वा अगं तू तोंड नका पाहू माझ्या. जा बोलले तर जा. एवढं पुढचं उरकायला नाही लावलं. धम आता अक्षर येऊ दे, मग सांगते मी काय तुला काय करणार दान अक्ष काय. माझं? काय करणार अक्ष माझं? आमच्या नवरा बायकोत भांडायला आणि तमाशा पाहिला माझ्यावर ते आहे का नाही? मी कळलं तुमच्या नवरा बायको भांडणं. मी आजपर्यंत एवढंच ऐकलं होतं का ननंद आग लावी ती, स्वतः सासूच आग लावती, स्वतःच्या पोराचा संसार होऊन द्याय ना. अगं बाई मी कशाला काय करू? मला काय काम. मला काय ऐकायचं नाही. चहा ठेवा आणि भजे करावा. मळ होती मला केव्हापासून. जा लवकर. तू आणायचा चहा का? मी तुला चहा देऊ आता. वा काय प्रत्येक वेळी तुम्हाला आई तर करून घालायला मी रिकामी नाही. मग जा ना, तोंड काय बघताय नुसतं माझं? एवढ्यात माझे किती शब्द वाया गेले. जा लवकर. गवत काढ ना. काय नाही गवत काढणं एवढं इम्पॉर्टंट नाही. जा. अगं तेवढं गवत. जा म्हटलं तर जा. एवढं गवत तेवढं गवत काय तीर मारेल तेवढं गवत काढून उद्या काढता येईल ते. अगं तू आतापर्यंत चांगली जा म्हटलं तर जा. तेवढं करून झालं. स्वयंपाक बी करा. मी स्वयंपाक. हा अगं काय येडी बिडी झाली का काय? हा लोकांना दगड मारते मी. तुम्हाला मारून बघू का? ते तिकडे ठेव. भरोसा नाही बाईचा, मारायला बसली. भरोसा नाही म्हणे. वा लवकर. बर करते. वा अरे वा दाखवते ना आता मला धनकाला आयतं खाऊ घातलं. बस झालं आता. अक्षा अक्षा कोण आले बाई? काय हो दादा? कुठे गेला अक्षा? अक्षा आहे ना का? बोला ना त्याला. काय काम आहे का? त्यालाच सांगतो ना काय काम त्याच्यात. अक्षा ए अक्षा, हे ठेकेदार दादा आलेत. इकडे काय झालं? कशाला आले तुम्ही? मी झालं असलं ना आता. गेलेलाच आहे का अजून? अहो त्याला मारताय का म्हणतात तुम्ही? मारताय का म्हणून त्याला विचार ना कमून आलाय. काय आले काय आले? त्यांच्याकडून पैसे घेतले होते नाही उसने. 70,000 सोयाबीनची पट्टी आलेली माहिती तशीच घेतली हिने अख्खी. 70,000? 70,000. तुमचे पैसे देणार ना, मी नाही म्हणलं अरे कधी. कवा देणार आहे? अरे अक्षा कवा देणार आहे? देतो म्हणलं राव, तुम्ही direct घरी येऊन आणायला लागले. मग का घेतले होते यांनी? साऱ्या गावात फिरतोय मी, कुठं दिसाना. इथं घरी येऊन झोपलाय. का घेतले होते? सोयाबीनची पट्टी आल्यावर दिली, महिना झालाय त्याला दिलेली. बाई अक्षय काय अरे कुटाणा करून ठेवलाय. आता तू त्या दिवशी म्हणला मला गळ्यातलं काढून दे, गळ्यातलं काढून दिलं म्हणा. लोकांचं तेवढंच कर्ज आहे. हा नीट उभा राहिलं काय होतंय? नाही ते तुम्ही असं घरी येऊन आणतो. तुम्हाला काय वाटतं पैसे घेतले म्हणजे काय? तुम्ही लय रोबो करता काय? मग दिवस किती झाले? अरे त्यांचेच पैसे घेऊन त्यांनाच वरतून बोलवतो काय? फोन उचलीत नाही. फोन कुठे? फोन स्विच ऑफ आहे माझा. अहो त्याने इकला होता ते फोन बंट्याला, मी आणून दिलाय सुनबाईकडं. आज काही कर, मला पैसे लागतील. आता कुठून देऊ मी पैसे? नाही असं लगेच असले काय पैसे आल्यावर दिन माझ्याकडे. अहो दादा ऐका ना, थोडी मुदत द्या ना आम्हाला, आम्ही देतो ना. माहिती मोटर जळाली. ते काढून भांगर दे का मग त्याचे पैसे ती काय? भांगरात तिकायची, पण नवी घ्यायला पैसे नाहीत. मला पैसे दे. आहे पैसे. अरे मी कुठून देऊ? आज काय करतो अक्षय? मी तुला गळ्यातलं काढून दिलंय. नालायक. मग आता माझ्याकडे पैसे आहेत का? लोक दारातून हाणायला लागले मला. तुला बरोबर वाटत का हे? अरे नाही वाटत बरोबर, पण मी आता तुला पैसे कुठून देऊ बाबा? आहे पैसे दे. माझ्याकडे पैसे नाही हे बघ, अक्षा. आज काही झालं तरी चला, मला पैसे पाहिजे. काय करायचं ते कर तू. मी आता कुठून देऊ पैसे नसल्यावर? कुठून देऊ म्हणजे? मी एक तर कधी कोणाच्या दारात जात नाही, पण मलाच अडचण अशी, मला यावं लागलं. मला आज पैसेच पाहिजे. तुला काय करायचं ते करतो आपला. काय करू आता? माझ्याकडे आल्यावर देतो म्हणलं ना. आल्यावर नाही, मला आजच लागत येत. मी थोडे जाणार नाही नाही. 70,000 आहे अक्षय ते. 2-3 वर्ष देऊन टाकतो. आ? नाही काही तरी निदान 35,000 तरी द्या. अरे तू खायला घेतले होते एवढे पैसे अक्षय? अगं ते लागत होत मला. अरे त्या दिवशी तुला पैसे मी गळ्यातलं दिलाय काढून. आहे लय बडबड करीत हे. तुझ्या कानातले काढ आणि देऊन टाक यांचे पैसे मिटून टाक. अरे अक्षय तू जवळ झाला आता. माझ्या कानातले राहिले ग इकायचे. मीच करणार आहे. तो लेख तुला करून देण्याच्या पेक्षा भारी यांचे अरे पैसे. बा नवरा आला मला हाणीन ना.
दादाला मी सांगतो अशा दारात माणसं तुला शोभत येत काय कसं वाटतंय लोक काय म्हणतात अक्षा मी काहीच देणार नाही अक्षा लय अक्षा. लागले मी तुला आता. ते कानातले जे एवढे पैसे येते का जेवढे तेवढे घ्या बाकी देतो ना मी नंतर तुला माझ्या संग यावं लागा किती येतात काय परत एवढेच आले तेवढेच आले तो हाताने मोडून पैसे दे आहे. घे देऊन टाकाय येते नाही अंगठी बिठी आहे म्हणजे सगळं मिटून टाकतो तुमचं काय काय खेळत नाही मी अरे तू काय येडा बिडा झाला का काय? आई लोक दारात मला मारायला लागलेत म्हणजे तुला लेखाने मार खाल्लेलं ते दिदे देखावत हा तुला काय ते सोनं नाणं अंगठी बिंगठ्या वर न्यायच्यात काय तू देणार आहे की नाही तर माझं मी काहीतरी करून घेईन अरे नाही देते देते बाबा देते थांब देते. सगळं मिटून घ्यायचं तुमचं परत माझ्या दारात द्यायचं नाही माय पैसे मिटल्यावर मी काय लिहिन तुझ्या दारात आणि तुला परत देणार नाही परत तुमचं माझं कधीच व्यवहार होणार नाही. तुला परत मला मागायचे नाही हा, जरा दम काढीत नाही वर्ष दीड वर्ष दम काढा माणसाने तितकं दम काढायचा वर्ष तरी झालं का अजून काय अशी बोली केली का आता वर्षभर जाऊ तुम्हाला दिलं असतं नाही आजच आहे तुम्ही आता थोबाड बंद कर अक्षा नाही लय आणि तुला मी. काय कस का बंद करू पैसे देऊ राहिले ना आपण घ्यायच्या टायमाला गोड गोड बोला तो आणि आता काढ लवकर सगळं काय ठेर नाही यांचं सगळं मिटून टाकत अच्छा तो मला पारच कानात नाही हातात नाही कुठंच नाही ठेवलं. बस मी करून येणार म्हणलं ना तुला मी तो आली हो. चल चल सगळे पैसे मिट अक्षा अक्षा वाटू केल्या नाला कुत्र्याने कसं जन्माला घातला काय म्या दळींदर वानाचा तगून टाकल्या पोरानी. ती बाई अशी बोलायला लागली ना आता सुन म्हणावं का काय म्हणा ते कळा ना. बरं मी काय म्हणतो पाठवले 10,000 रुपये माझ्या लाडक्या मेवणीला हा पाठवले. काय म्हणले काही नाही दाजी आता आले का म्हणे मस्त दाजींना फिरायला घेऊन जाते. फिरायला घेऊन जाते म्हणले अगं कसं तू शब्द टाकला मी लगेच 10,000 रुपये हा मग तुम्ही माझ्या शब्द पुढे का मग तुझ्या शब्द पुढे जाऊन कसं चालम बाई तुम्ही गेल्या मग सांगा मग. नाही मी कसं काय जाईन मला वाटतं कुठेतरी फिरायला जावं आहे ना. फिरायला जायचं काय हा असं वाटू राहिलं आता. कुठं जायचं सांग अगं तुझ्यासाठी मी कुठून पैसे आणून काही अक्षा काय म्हणला होता ना मला गळ्यात आणून देतो ते यायचा टाइम झाला आता येते एवढ्या 2-3 दिवसात. घ्या बस गाळ्याचं आणून काय तुला कुठं जायचं कुठं मिरवायचं का तुला गाळ्यातला आणून देतो निधाला आणून देतो काय नसतं भेटत गपचिप खाय तिकडे जाय आणि तू सुनाला काम सांगायचं नाही तिला कोण काम सांगायचे अरे मी कुठं काम सांगते अक्षा तीच मला काम सांगायला लागली. हो स्वयंपाक कोणाच्या हातचा होता. तुझ्या हातचं होतं ना मी केलता. घ्या बस तू लय खोटं बोलायला लागले आता दादा गेल्यापासून म्हणजे नवरा बायकोच भांडायला आला मग झेते आहे का नाही. हा म्हणजे खाणं जास्त झालं का. अरे मी भांडणाला बरं जाऊ दे ते भांडण मला नाही काय करायचं स्वयंपाकाचं त्याचं मी माझी करन मग मला तेवढं गळ्यातलं माझ्या अंगठ्या आणि ते कानातलं देन तेवढं आणून अक्षा कुठून देऊ आणून कुठून देऊ कुठून देऊ मी आणून माझ्याकडे पैसे तू काय म्हणला दादा लिहायच्या आधी देतो आणून. दादाला काही घाबरत नसतो मी दादा आणि तुला सांगतोय बघ माझ्या डोक्या माग ना आधीच किटकिट आहे त्याच्यात तू किटकिट घालू नको आणि इथं राहायचं असं तर गपगुमान राहायचं हा. नंतर रावत तर लगेच चालतं व्हायचं. आणि लगेच निघायचं नाही तर निघ बरं तू मी कुठं जाऊ जिकडे रस्ता दिसेल तिकडं. कुठे जाईन मर तिकडे आम्हाला काय सांगायची अक्षा अरे मला तुझ्याशिवाय कोण आहे कोण कोण आहे म्हणजे तुझ्याशिवाय कोण नाही रे मला. घ्या बस म्हणजे तुला आमच्या नावर बघ संसार मोडायचा काय मी कशाला मोडू अक्षा मी काही शब्द तरी बोलते का रे घरात. मग कशाला काय घरात बोलत नाही तू याला का मग बोलली मग मी कुठं बोलले मी तर उलट तिला जीव लागला. मला शेतात पण कामाला पाठवत असं सारखं सारखं मी काळी पडून राहिले आता सगळं. म्हणजे तुला माय बायको काय करायची का तिला कशाला शेतात अरे पाठवते नाही तू नाही रे बाबा मी कशाला पाठवू. एक काम कराय तसं बी ना तुला आता तुला काम होत नाही काय होत नाही एक काम कर आणि आम्हाला बी तुझ्याकडे लक्ष काय आमचं राहत नाही तुझा कशाला अरे मी कुठं जाऊ असं काय करतो. मग जसं म्हणा तसं राहायचं नीट खायचं लय बाडबड कर नको हा आता सांगतो जसं म्हणत जसे- बाबा पण मला माय गाड्यातलं ते दे बाबा अक्षय. ते कुठून द्यायचं आणून हा कुठून द्यायचं हाय का कुठं कामाला नाही धंद्याला नाही कुठून द्यायचं आणून. मला नाही माहित तू म्हणला होता देतो म्हणून अक्षय दे आणून मला नको सांगू. जसं हे म्हणन तसं मला बाकी काय माहित नाही तुम्ही जा इथून निघून आम्हाला एकटं राहायचंय मी कुठं जाऊ निवांत राहायचं आम्हाला दोघांना. अक्षय मी कुठं जाऊ रे सोड ते म्हणन तसं मला सांगू ऐक ना रे चल, तुम्हाला का नातेवाईक नाही का दुसरे कोण अगं मी अजिबात अंगाला हात झटायचं नाही माझ्या. अक्षय सरक. अरे चला मी कुठं मध्ये. जाऊ जिकडं रस्ता दिसन तिकडं अरे अक्षय मी कुठं जाऊ अजिबात इथं पोरग बिरग कोण नाही सून बी नाही मी कुठं जाऊ पण जिकडं रस्ता दिसन तिकडं
अक्षा मी कुठे जाऊ अक्षा उघडणारे दार. बायको काही पैसे आहेत का ग? थोडे परत दे ना. मला विकिता का? कशाला तुला कोण येणार विकायला आणि तुला इकडून मग माझ्याकडे कोण लक्ष देते. अहो तुमच्या दारू पायी तुमची आई गेली ना घर सोडून. हा जरा लाज धरा. अहो सर बाजारातलं घालून राहिले, बाजारातलं दिसता का? ग बस माझे पैसे गेले काय? मग कोणा तू पाहिजे? नाही बोलली का? तू नाही बोलली मी नाही बोलतो, तुम्ही मला परत सळू कपळू केला ना. काय सगळं पळ केलं तूच म्हणली अरे तू मला राहायचं राहण्यात निघा म्हणून आणि तो शब्दाच्या पुढे मी बोलतो काही. सुधरा जरा सुधरा. तुमच्या बापाचा फोन आला होता येणार आहे आज. कशाला? कशाला म्हणजे? घरी येणार आहे होय? या बा तुम्हाला सुधरायचं नसेल ना तर सांगून द्या, मी डायरेक्ट निघून जाते मा माहेरी. आहे तसं नको करू माहेर निघून जाते ना. तुमचा बाप आला पहा ना. दर सोनबाई. आला दादा. हा आलं भाऊ. कुठे गेली तुझी सासू? काते हे काते झोपले काय? कुठे गेले ते? काय गप झाले? काय पाहते कुणाला? त्याच्या काय नाही द्या सोनबाई. कुठे गेली तुझी सासू? सांग मला सांग. विचारात आणलंच. मला नाही माहित दादा. आई कुठे आहे आई? सदा मुत्ताड पेले मग तू. मी म्हणलं काहीतरी सुधारलं. चल बाहेर गेलो तुम्ही तर 4-8 दिवस तर. हा ते गेले घर सोडून. घर सोड का बरं? सांगा ना आता. का बरं म्हणजे आम्ही काय बोललो नाही तर मोकार नाही तरी करायला लागली आणि गेली निघून. मग आम्ही काय करू? काय करू म्हणे? म्हणजे ती बरंच गेली निघून. हा बस. म्हणजे काय तुम्ही काहीच बोलले नाही तिला? काहीच नाही बोलले, एक शब्द सगळेत नाही. उलट आईला सगळं जागेवर देत होती सून. सांग कुठे गेली तुझी आई? सांग पटक्यान. आम्हाला काय माहिती कुठे गेली. कुठे गेली? गेली एकटी तन करीत कोण बोललं नाही. अरे तिचं माझं असं लग्न झालं ना, तिला बस काढून देतो तरी जात नव्हती ती. हा ना आता या वयात जाईल का ती? गेली ना मग तेच सांगत होतो ना. हा या तर तू खरं नाही बोलायचा. तू पाहतोस तर मागायला पाहिजे मी बुकीच टाकी ना. सांग लवकर. दादा मला माहित नाही ना. सांग लवकर. मग मी कुठं काय तुमची सुनाने हाकललं तिला. काय? मी नाही हाकललं. मी अहो सासूच्या अंगात सगळे डाग विकून खाल्ले तुम्ही. मानव सांगू काय? राहिले, मानव सांगू राहिले. दादी कोण? ते दादा पैसेवाले मागे लागले ते उसनेवाले. उसनेवाले म्हणजे सारे लोक घरी येऊन मारायला लागले होते त्यांना. सगळे डाग विकले ते. माझे तर काही ठेवलंच नाही म्हणा. अरे 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 देवा. मला सांगू अरे राहिले कशा पद्धतीने केलं सर तिला डागडागिने? हा मी करून देणार होतो म्हणलं ना. कोणतो? मी माझ्याकडे पैसे आले करून देणार. आई गेली रुसून मी काय करणार? याच्या आवाज करायचं पेक्षा न पुत्र राहिला असं ते ते परवडलं असतं ना. परवडायचं सोनबाई. काय सांगा लोकांच्या पोराचं ठेवलं नुकसान करून. मला तर वैताग आला. असं वाटतं ना आता निघून जावा. थांब फक्त आता माई बायको घरी नाही येऊ दे मग तुला पाहतो मग. हा मी थोडी हाकलवलंय. आई गेली निघून मग याच्यात माझी चुकी का? फोन बिन केलता का कुठे गेली म्हणून? मग फोन कुठे आहे ऐकड? हा मी फोन करतो. फोन कुठे? फोन शिवचाप यायचा. माझ फुटला. हा फुटला. विकून खाल्ला ते सांगा ना. फुटला काय? दारू आटला आलं ना. काय म्हणतो? काय म्हणतो? काय काय म्हणतो? ते फुटला इकला परत घेतो. मारू नको लायला लागत ते. अरे कांताबाई का रे रडती? हो सरपंच काय सांगू तुम्हाला. पोराने घराच्या बाहेर काढलं मला. घराच्या बाहेर काढलं? सुनाने न पोराने. आणि तुझ नवरा कुठे? माझा नवरा गेला होता फिरायला. हा 8-10 दिवस झाले त्यांना फिरायला गेलेले. हा पहिल्याने म्हणला आई तो गळ्यातलं दे म्हणला. 10,000 कर्ज झालंय मला लोकांचं. हा दिलं गळ्यातलं काढून. मला काय माहिती मायाच्या पोटी आईचं मन कसं असं तुम्हाला माहिती. म्हणला गावकरी मारतील म्हणून मी ते 10,000साठी गळ्यातलं काढून दिलं. नंतर ते आपल्या गावातले ठेकेदार नाहीत का ते आले. ते म्हणले माझे 70,000 रुपये घेतलेले कसले काय नो. बर ते 70,000साठी म्हणला तू मी जीव देतो नाही तर ते तुझ्या कानातलं ना अंगठे ते काढून हा ते दिले मी काढून. सुनबाईला म्हणलं रानातलं काम कर. ती म्हणली तुला जमत असलं तर राहणार तर लगेच निघून. सुनाय म्हणली? हा बर. गरम भजान छान मी दिलं सगळं. मी नाही म्हणले नाही. मायले किंवा धरली मी पण. हा आणि आता ते आज यायचे होते. मग मी अक्षाला म्हणलं अक्षा तेवढं माझ्या गळ्यातलं कानातलं ते आणून दे. हा
मला तो घराच्या बाहेर निघ, तुला कुठून देऊ. त्याची बायको म्हणली राहायचं नीट राह, नाही तर लगेच निघ. हाकलून दिलं, दोघांनी दरवाजा लावून घेतला. असं नको रडू नको. एक काम कर, तू नवरा येणार आहे ना आज? हा, ते आज तू एक काम कर, अरे पण तू इथे पियाताड अख्ख्या गावभर हिंडत आहे, तुम्ही ते काय त्याला कसा आळा घालायला पाहिजे. हा आता आईची माय आहे. आईची माया म्हणून तू दिलं. हा एक काम कर, चाल घरी, मी बघतो काय त्याच्याकडे बघतो, त्याला 2 ठोके टाकतो. तो हा हा. बाई त्यो. त्याला ठोके टाकतो मी. तू चाल, कुठं जाऊ नको, रडत कुठं चालली तू? चल चल माघारी चल चल. काय म्हणता हा? आई अच्छा डाग काढू घेते बाबूराव काय चाललंय? सरपंच. तुम्ही कधी आले तुम्ही? अहो काय मला 10-15 मिनिटं झाले हो. हा बायको बायको करते ती. हे काय आणली, रडत चालली होती. आता कळालं म्हणा काढून तिची गेली मला सांगितलंय मला तिने. खरे नालाय का? हा लाज वाटते का तुला? लाज वाटते का ग? त्यांनी मोबाईल विकला होता. हा मोबाईल आणून दिला मी त्याच्या बायकोच्या हातात. त्याच्या बायकोने एक फोन सुद्धा लावायला दिला नाही आणला मला. अरे नाही ना सरपंच, अहो नाही ना, अहो नाही ना. हा लाज वाटते का? एक काम करा बर का, सगळं सांगितलंय. सगळं घेतलं काढून, पण आमच्या बँकच्या सगळं का त्या कानातलं गळ्यातलं सगळं. याच्या करता केलता का ब्या? मी म्हणलं देईन मला त्यो म्हणला मी लोकांची तर अरे तो काय द्यायचंय गावात, त्याच्याकडून पैसे माग, त्याच्याकडून त्याला प्यायला माग झाले असेल उधारी हे नंतर ते. कळालं मला त्याने माझ्या गळ्यातलं घेतलं, ते मेवणीला पैसे पाठवले. असो का? म्हणजे हा गेम केला का यानं? त्याच्या बायकोचं त्याचं बोलणं ऐकलं, मी इथं बसलेले होते. अरे बापरे. त्याची बायको तर म्हणली इथं हो अजिबात राहायचं नाही. एक काम करा, सगळं आता माझ्या लक्षात आलंय. बाबूराव ती रडत चालली होती, बरं झालं मी भेटलो, आणली पाठीमाग. हा तुम्ही तुमचे सेपरेट राहा, यांना सेपरेट राहू द्या. हा कुठे वावरात काम करा, निम्मा वावर त्याला द्या, निम्मा वावर तुम्ही खरेदीने घेतलेले तुम्हाला राहू द्या. आणि ते त्यांचं ते काहीच तू देऊ नको घेऊ नको, पण त्यांना सुखाय जगू दे. आणि इथं जे काही त्याने टाकलंय काय कुठं काय ते बघा. हा ते पैसे कुठून तरी द्या. त्या सरपंच असं आहे, त्यानं उचल पैसे घ्यायला असेल ते माणसाला घेऊन गेले दागिने. ते घरापर्यंत आले. आता ते माणसं म्हणतील आमचे पैसे आले म्हणतील, आता ते कसे काय मला परत देतील? देतील ना, का नाही मी येतो तिथं. मग ऐका त्यांना पैसे द्यावं लागेल. आज त्यांना देऊन टाकू. ते तुमच्या लक्षात आला का विषय? का आपण जाऊ त्यांच्याकडं, त्यांना आपण पैसे देऊ टाकून दागिने घेऊन येऊ. विषयच नाही. नाही नाही त्यांनी दागिने कुठं तरी हे टाकले असतील ना, बँकेत कुठं पतसंस्थेत कुठं तरी टाकले असतील ना. कुठं टाकलेत रे? बँकेत टाकले ते ग्रांट. बँकेत ऐका हा. घ्या, पावत्या बिवत्या आहेत ना? नाही हा, बँकेत टाकले, मोडले नाही ना? नाही हिच्याकडे दिल्यात पावत्या. नाही माझ्याकडे नाही दिलं. तो आज एकटा कोण आला तर पैसे न्यायला? ठेकेदार आले होते. हा. मी त्या थांबा. कानातले ते काढून पावत्या आहेत ना? दिले. कुठे आहेत पावत्या? गरज आहेत ना? ठीक आहे, ते सोडून घ्या, तिचं तिला द्या. हा तुमच्याकडे असतील पैसे म्हातारपणासाठी जपून ठेवलेले काय आहेत का? तुम्हाला माहिती महाराष्ट्र चिकट परपंच. हा चिकट परपंच. हा आणि यांना सेपरेट राहू द्या, त्यांना काम करून खाऊ. तू देऊ नको आणि घेऊ नको, पण त्यांना सुखाने जगू द्या. हा अक्षरशः माझ्या बँकेत सुद्धा रुपया ठेवला नाही आणि नालाय का. तो खात्यावरले पैसे दिले का तो? फारच मोकळी झाली बा तू. ते जाऊ द्या राव. आता तुम्ही तुम्हाला तुमची टाकू घ्या का 2? तिला कशा काय चुकी जाऊ द्या, म्हणजे मायापोटी दिला असेल तिने. आता एक काम करा, त्यांचं सेपरेट राहू द्या. हा आणि तू भाऊ दारू सोडून दे ना, आणि तुला जर नवऱ्याला कळव ना. हा यांचा जरी याच्यात धाका बिणं जर व्यवस्थित हे राहत होता, आता तुलाच आकळावं लागेल तुझा नवरा. तू तुझं बघ. सरपंच हा. त्यांनी या रूम मध्ये राहा, हा. आम्ही तिकडे सेपरेट राहू. हा तसं कर. हा. तुमचं तुम्ही सेपरेट त्यांनी राहा. आपल्या काही मागायला यायचं नाही, आम्ही त्यांच्या काही तुम्हाला माग. लगेच बिराड घ्या. हा तुमचं घ्या. कपडे पिसाल हा जा तिकडं. परत यांनी तोंड पाहायचे नाही. हा तुम्ही तिकडे राहा, हा. आणि तुम्ही तुमचा गोंधळ घाला, आणि त्या पावत्या त्यांना देऊन टाका, ते आणतील ते. हा देऊन टाकतो. हा आणि तू तुझं बघ काय करायचं ते, त्याला नीट कर, नाही तर काय कर. वावरात काम करावं लागणार ना. तुम्ही जर सुधारले ना, वरात दिवस रात्र मी काम करीन. जर नाही सुधारले ना, सर काडी मोडी गेला ना, बापाक निघून जाईन. अगं बाई आता तसं नको करू. इथून पुढे नाही पेणार. तुझी शपथ दारूला हात नका सकत घेऊ नाही माझी लावणार. शपथ. सुधरून दाखवा. मग सुधरून मानीन मी. दाखवतो. लय वाटलं झालं अगं 10 रुपये आता अजून कशाला करून घेऊ.